कोपरगाव येथील संजीवनी एम फार्मसीची विद्यार्थिनी इरम तजमुल हक अन्सारी हिने संजीवनी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग सिस्टीम संबंधित चॅटबॉट आधारित प्रणाली या विषयावर संशोधनात्मक पोस्टर सादर केले। या पोस्टरच्या माध्यमातून तिला अन्वेषण या आंतरराष्ट्रीय संशोधनात्मक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली। तिने तयार केलेल्या या प्रणालीचे कॉपीराइट नोंदणी केली असून पेटंट प्रकाशन प्राप्त झाले। भविष्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे। संजीवनी फार्मसीमध्ये संशोधनपूरक वातावरण असल्याने येथील विद्यार्थी संशोधन क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे। इरम अन्सारी हिने तयार केलेल्या पोस्टरला यापूर्वी महाविद्यालय, विभागीय, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय आविष्कार पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश मिळाले। त्याचा परिणाम म्हणून तिला आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले संशोधन मांडण्याची संधी मिळाली आहे। संस्थेच्या दृष्टीने ही भूषणावह बाब आहे। संजीवनी फार्मसी महाविद्यालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे। विद्यार्थी व प्राध्यापकांना त्यामुळे संशोधन करणे सुकर होते, त्यांना संशोधन करण्याची प्रेरणा मिळते। संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी इरम अन्सारीचे अभिनंदन केले व तिच्या पुढील संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी डायरेक्टर डॉक्टर विपुल पटेल तसेच या संशोधनासाठी मार्गदर्शन करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रमाणित केलेले प्राध्यापक प्रदीप कराळे व समन्वयक डॉक्टर स्मिता कुंभार यांचे देखील अभिनंदन केले। यावेळी हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉक्टर रावसाहेब शेंडगे हे उपस्थित होते। संजीवनी एम फार्मसीची विद्यार्थिनी इरम अन्सारी हिने संजीवनी ॲडव्हर्स ड्रग्स रिॲक्शन रिपोर्टिंग सिस्टीम संबंधित चॅटबॉट आधारित प्रणाली या विषयावर संशोधनात्मक पोस्टर सादर केले। तिने विकसित केलेली ही प्रणाली वैद्यकीय औषध निर्मिती क्षेत्राला उपयुक्त ठरेल। संजीवनीच्या विद्यार्थिनीच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली ही संस्थेच्या दृष्टीने अभिमान आणि गौरवाची बाब असल्याचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी म्हटले आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।